सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 159 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सपनानं तन्वीकडे आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाली, मॅम, मी काय तुमची मदत करू शकते? खरं तर मला आनंदच होईल जर मी तुमच्या उपयोगाला आले तर. आणि तन्वी अतुलकडे बघत म्हणाली, ही गोष्ट फार कॉन्फिडेन्शियल आहे. सपना, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का? कारण तू नवीनच ऑफिसमध्ये जॉईन झालेली आहेस. तू तुझ्या कामात तरबेज आणि प्रामाणिक आहेस. काहीही झालं तरी तू इथल्या गोष्टी बाहेर सांगणार नाहीस, बरोबर? सपना आता शांत होती. अतुलला सुद्धा काही समजत नव्हतं की तन्वी मॅडमच्या डोक्यात नक्की आहे तरी काय. तन्वी म्हणाली, अतुल, तू अर्जुन सरांसोबत किती वर्ष काम करतोस? अतुल म्हणाला, मॅडम, जेव्हा अर्जुन सरांनी कंपनी सुरू केली त्याच्या पहिल्या मिनिटापासून आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेज संपलं आणि सरांच्या डोक्यात ही आयडिया होतीच. खरं तर कॉलेजला असल्यापासूनच त्यांचं स्वप्न होतं की एक कंपनी काढायची, नोकरी करायची नाही. त्यांना कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती. त्यांना पहिल्यापासून बॉसच व्हायचं होतं आणि कॉलेजला असल्यापासून त्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मी सुद्धा पाहत होतो, त्यांच्यासोबत काम करायचं. आणि खरं म्हणाल तर मी कंपनी स्थापन व्हायच्या अगोदरपासून त्यांच्यासोबत काम करतोय असं समजा. सरांचा स्ट्रगल मी पाहिला आहे जवळून. त्यांच्या हुशारीमुळे आणि जिद्द चिकाटीमुळे फारच कमी वेळात त्यांनी जम बसवला आणि आजची परिस्थिती तुमच्यासमोर आहेच. अनेक संकट आली, अनेक वेळा डबघाईला आले ते, पण डगमगले नाहीत. आणि आता तर काय मॅडम, तुम्ही सोबत आहात त्यांच्या. अर्जुन सर कोमात आहेत म्हणून धास्तावलेले इन्व्हेस्टर आता निर्धास्त आहेत. आणि मॅडम, पहिल्यापेक्षा आता जास्त फायदा होतोय आपल्या कंपनीला, कारण तुम्ही कंपनी सांभाळता हे ऐकूनच कित्येक जणांना आनंद झाला आहे. खरं तर भरपूर लोक तन्वीच्या बिझनेसमध्ये कमबॅक करण्याची वाट बघतच होते. पण आता 2-2.5 वर्ष होत आली तन्वीनं बिझनेस सोडला होता, नवरा सांगतो म्हणून. आणि सपनासुद्धा म्हणाली, हो ना, मी सरांविषयी मॅगझिनमध्ये, टी व्हीवर, न्यूजपेपरमध्ये खूप वाचलं आहे आणि ऐकलंसुद्धा आहे. म्हणून तर मी फर्स्ट प्रेफरन्स देसाई इंडस्ट्रीजमध्ये काम करण्यासाठी दिला. मग तन्वी सपनाकडे बघून म्हणाली, बघ, म्हणजे जवळजवळ 9 वर्ष होत आले अतुल अर्जुनसोबत काम करतोय. तो अर्जुनचा राईट हँड आहे. अर्जुनचा अतुलवर किती विश्वास आहे हे तू पाहिलंच असेल. आणि तुला ऑफिसमध्ये येऊन किती दिवस झाले? फार तर महिना होत आला असेल. सपना म्हणाली, येस मॅम. मग तन्वी तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली, आणि म्हणूनच तुम्हा दोघांवरही विश्वास ठेवून मी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहे. अतुलवर जितका विश्वास अर्जुनचा आहे तितकाच विश्वास सपना माझा तुझ्यावर आहे. आणि हे ऐकून सपना एकदम चकित झाली. तिला काय बोलावं आता कळतच नव्हतं. पण तन्वी मॅडमची हीच खासियत होती. अर्जुन सरांच्या त्या तोडीसतोड होत्या. अर्जुन सरांपेक्षा 1% वरचढ का होत्या? तर याच गुणांमुळे. त्या समोरच्यावर विश्वास टाकत, त्याला गोड बोलत, त्याच्या काळजामध्ये घर करायच्या, त्याला आपलंसं करायच्या आणि मग त्याच्याकडून हवं ते काम करून घ्यायचं. यामध्ये त्यांचा हातखंडा होता. मग ते प्रेसवाले असो, मीडियावाले, इन्व्हेस्टर असो किंवा बिझनेसमन. अगदी त्यांनी काही गुंडसुद्धा असंच काहीतरी नातं निर्माण करून हाताशी बांधून ठेवले होते. अर्जुन सरांना मात्र हे जमत नव्हतं, गोड बोलणं. त्यांचा स्वभाव म्हणजे 1 घाव 2 तुकडे. अर्जुन सगळी कामं पैशाच्या जीवावर करायचा, धमक्या देऊन करायचा. पण तन्वी गोड बोलून, भावनिक साथ घालून कामं करायची. तिचे सगळे सोर्सेस होते अर्जुनपेक्षा जास्त, पण छुपे. जसे नताशाच्या वेळी तिने ते ओपन केले होते, पण ती फक्त एक झलक होती. आणि आता तशीच आणखीन एक झलक MD खन्नाला दाखवायची होती. आणि अर्जुन सरांसारख्या तिरसट माणसाला अशीच बायको हवी सांभाळायला. तो धगधगता लाव्हा पोटात घेणारी शांत वसुंधरेसारखी शांत तन्वी. अर्जुन तन्वी मेड फॉर इच अदर हे अतुलला पुन्हा एकदा पटलं. मग अतुल म्हणाला, मॅम, नक्की तुमच्या डोक्यात काय आहे? आणि सपनासुद्धा म्हणाली, मॅडम, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तन्वी म्हणाली, गुड. आणि सपनाकडे बघत म्हणाली, तू खूप हॉट आणि सेक्सी आहेस ना? आणि तुझ्या कपड्यांचा चॉईससुद्धा छान आहे.
तसं अतुलनं स्वतःशीच जीभ चावली आणि सपनानं लाजून तिच्या ड्रेसकडे पाहिलं. पण आता अर्जुन ओरडल्यापासून ती जास्त शॉर्ट ड्रेस घालत नव्हती. तन्वी हसून म्हणाली, इतकं अवघड वाटून घेऊ नकोस. मी आल्यापासून बघत आहे, सगळे पुरुष तुझ्याकडे पाहत बसतात, म्हणजे तू पुरुषांना अट्रॅक्ट करते, राईट? आता सपना आणखीन लाजली आणि तन्वीने डायरेक्ट सपनालाच विचारलं, सपना, तू अर्जुनला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता? आता सपना शॉक झाली आणि अतुलसुद्धा. सपना मनात म्हणाली, तन्वी मॅमला हे कसं कळालं असेल की मी सरांना खरंच ॲट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता? माझी खूप मोठी चूक झाली का? सरांनी तर माझ्याकडं ढुंकून पण पाहिलं नाही. पण सरांनी सांगितलं असेल का त्यांना? कारण त्यांचं बॉन्डिंग खूप मजबूत आहे. पण इतक्या किरकोळ गोष्टी सर सांगत असतील का बायकोला? सपना आता तिचाच विचार करत होती आणि अतुल मात्र इकडे हैराण झाला होता तन्वीच्या प्रश्नानं. आणि तिचा चेहरा पाहून तन्वी हसायला लागली आणि म्हणाली, म्हणजे तू अर्जुनला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता? ओ माय गॉड सपना, अगो तो द अर्जुन देसाई आहे. त्याला फक्त आत्तापर्यंत एकच मुलगी अट्रॅक्ट करू शकली, ती म्हणजे मी. पण दोष तुझा नाही, तो आहेच हँडसम. कुठलीही मुलगी बघताक्षणी त्याच्या प्रेमात पडते, जशी मी पडले होते. पण माझ्या नशिबात तो होता म्हणून मला मिळाला. पण त्यासाठी सुद्धा मी खूप पापड लाटले आहेत. खूप काही गमावून मी फक्त अर्जुनला मिळवलं आहे. आणि आता त्याच अर्जुनच्या जीवावर जर कोण उठणार असेल तर त्याला मी सोडणार नाही. त्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, बाय हुक ऑर बाय क्रूक. तन्वीचा चेहरा आता खूप करारी झाला होता. सपना तर घाबरली तिचा तो अवतार पाहून. मग तन्वी म्हणाली, बरं सोड तो विषय. अतुल म्हणाला, म्हणजे मॅडम, सरांवर MD खन्नानं हल्ला केला ना? तन्वी म्हणाली, हो. अतुल म्हणाला, शेवटी वाटलंच होतं मला की त्यानंच हे सगळं केलं असेल. आणि सगळे पुरावेसुद्धा तो घेऊन गेला. तन्वी म्हणाली, अतुल, पुरावे आहेत. अर्जुनने त्याचा बॅकअप ठेवला होता घरच्या लॅपटॉपमध्ये. अतुल म्हणाला, मग मॅडम आपण पोलिसात जाऊया. तन्वी म्हणाली, नाही, तो खूप हुशार आहे. अर्जुनने हे सगळे पुरावे दाखवूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. MD खन्ना सहज सगळ्यांना मॅनेज करू शकतो, इतका पॉवरफुल हुशार आहे तो. आणि कोर्टातसुद्धा हे सगळे पुरावे खोटे आहेत असं तो सांगू शकतो. अतुल म्हणाला, मग मॅडम आपण काय करायचं? हातावर हात ठेवून बसायचं का? तन्वी म्हणाली, अजिबात नाही. मिस्टर खन्नाचं ओरल कन्फेशन मिळवायचं. त्याने जर त्याचा गुन्हा त्याच्याच तोंडाने कबूल केला तर? आपण त्याच्याभोवती असं चक्रव्यूह रचायचं की तो अजिबात नाही सुटला पाहिजे. अतुल म्हणाला, मॅडम, पण हे कसं शक्य आहे? तो इतक्या सहजासहजी गुन्हा कबूल करणार नाही. तन्वीनं सपनाकडे पाहिलं आणि म्हणाली, करेल तर सगळं कबूल करेल. आणि त्याला हे करायला सपना भाग पाडणार. सपना चकित होऊन म्हणाली, मॅडम, मी कसं करू हे? तन्वी म्हणाली, सांगते, थोडी रिस्क आहे, पण तू अजिबात काळजी करायची नाहीस. मी आहे तुझ्या पाठीशी. तू सगळ्यांना अट्रॅक्ट करतेस, बरोबर? सपना हसत म्हणाली, येस मॅम. आतापर्यंत असं झालं नाही की ज्याच्यावर मी नजर टाकली आणि तो पागल झाला नाही, फक्त अर्जुन सर सोडून. आणि आता तिघेही हसले. तन्वी म्हणाली, मग आता सपना, तुला आणखीन एका व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे. सपना म्हणाली, कोणाला? तन्वी म्हणाली, MD खन्नाला. तू त्याला अट्रॅक्ट करायचा आहे. हनी ट्रॅप. तुला कळते ना मी काय म्हणते? सपना हसून म्हणाली, येस मॅम. आणि पुढचं सगळं मी करून घेईन. पण मॅडम, तुम्ही या कामासाठी मलाच का निवडलं? तन्वी म्हणाली, कारण तू हुशार आहेस. ब्रेन आणि ब्युटीचं कॉम्बिनेशन झालं की ते खूप खतरनाक असतं. आणि शिवाय तू आमच्या ऑफिसमध्ये नवीन आहेस, त्यामुळे तू इथं काम करते हे खन्नाला माहीत नसणार. म्हणजे तू आमच्यासाठी तिथं गेलीस हे त्याच्या लक्षातही येणार नाही. पण तरीसुद्धा आता मला तुला माझ्या ऑफिसमधून हाकलून द्यावं लागणार आहे. आणि आता हे ऐकून पुन्हा सपना शॉक झाली आणि अतुलसुद्धा. तन्वी मॅडम तर आज त्या दोघांना धक्क्यावर धक्के देत होत्या. कसला खतरनाक मेंदू आहे यांचा, सरांपेक्षा सुद्धा. माय गॉड, असं अतुल मनात म्हणाला. खरंच भारतीय नारी सप्पे भारी, असं म्हणत त्याला थोडं हसू आलं.
तिच्या नवऱ्याच्या जीवावर जर बेतलं तर ती अख्खं जग उद्ध्वस्त करेल आणि काय काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे तन्वी मॅडम. पण त्यांचा पुढचा प्लॅन ऐकत तो शांत राहिला. मग तन्वी म्हणाली, अतुल, सपनाला आणखीन एक मोबाईल दे. पण सपना, त्या मोबाईलवरून तू आम्हाला कधीच कॉल नाही करायचा. फक्त अतुल तुला कॉल करेल किंवा मी, आणि तो मोबाईल तू घरीच ठेवायचा आहेस. आणि मी तुला ऑफिसमधून हकलण्याचं नाटक करणार आहे, ते तुझ्या सेफ्टीसाठी. कारण जरी खन्नाला कळालं की तू आमच्याकडे काम करत होतीस तरीसुद्धा आता तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही हे त्याला पटलं पाहिजे. आणि तू आमच्यावरती चिडून जॉब सोडलास याची खात्री त्याला झाली पाहिजे. आणि तन्वी खूप मोठ्यानं ओरडून म्हणाली, शट अप. सपना. तशी सपना लट्ट दिशी हल्ली. तिने अतुलकडे पाहिलं, पण अतुलनं तिला रिलॅक्स असा इशारा केला. आणि तन्वी म्हणाली, आत्ताच्या आत्ता मी तुला जॉबवरून हाकलून देते. नाव गेट लॉस्ट. आता बाहेरचा सगळा स्टाफ त्यांच्या खुर्चीतून उभा राहिला, कारण बाहेरपर्यंत आवाज गेला होता तन्वीचा. आणि या सपनाने नक्कीच पुन्हा काहीतरी मूर्खपणा केला असणार, म्हणून तन्वी मॅडमनं तिला हाकलून दिली ऑफिसमधून, असं सगळ्यांना वाटलं. सपनासुद्धा रागारागात केबिनच्या बाहेर आली. तिने तिची पर्स उचलली, मोबाईल घेतला आणि सगळ्यांकडे रागात एक नजर बघून ऑफिसच्या बाहेर गेली. आता जरी खन्नानं सपनाची कळत न कळत इतर स्टाफ करून चौकशी केली असती तरी सपना जे सांगणार होती तेच तो स्टाफसुद्धा सांगणार होता, जे तन्वी मॅडमनी त्यांना दाखवलं होतं. आणि सुरू झालं तन्वी मॅडमचं मिशन MD खन्ना. आणि आता ठरल्याप्रमाणे सपना गेली MD खन्नाच्या मागावर. तन्वी म्हणाली, अतुल, सपनाच्या सेफ्टीसाठी आपली काही माणसं तिच्या मागे सतत ठेवायची. आपल्यासाठी खूप मोठी रिस्क घेतली आहे तिनं. तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. अतुल म्हणाला, येस मॅम. मग तन्वी म्हणाली, आणि MD खन्नाच्या मागे सुद्धा 2 माणसं पाठव. कारण त्याचं सगळं रुटीन आणि त्याचे अपडेट आपण सपनाला द्यायचे आणि सपना त्यानुसार तो जिथे असेल तिथे त्याला गाठेल. मग अतुलनं लगेच भराभर फोन फिरवायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासाने तो म्हणाला, मॅडम, सगळी सेटिंग झाली आहे लावून. आता फक्त सपनाचं काम उरलं आहे. आणि आता संध्याकाळ झाली. आणि अतुलनं सपनाला सांगितलं की MD खन्ना आता एका क्लबमध्ये गेला आहे. आणि अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून खूप सारा मेकअप करत सपना तिथं पोहोचली. MD खन्ना एका टेबलजवळ ड्रिंक करत बसला होता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत. आणि आता सपनाने त्याच्यापासून जाण्याचं नाटक केलं. तिने स्वतःच तिच्या पाय लचकवला आणि त्याच्या अंगावर कोसळली. तशी त्याच्या हातातली ड्रिंक त्याच्या कपड्यांवर सांडली. ओ सॉरी म्हणत सपना त्याची माफी मागत होती आणि त्याची नजर तिच्या काळ्या डोळ्यांवर गेली. आणि सपनाच्या डोळ्यात त्याला आव्हान दिसलं. आता त्याच्यासारख्या पुरुषाला तिच्यासारख्या मुलीचे मादक हावभाव नाही समजले तरच नवल. तो तिला पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत मादक नजरेनं न्याहाळू लागला. आणि सपनानं हळूच तिच्या खांद्यावरची स्ट्रीप खाली ओढली. त्याला डोळा मारला आणि तिथून निघून गेली. आणि झालं. MD खन्ना तिच्या हनी ट्रॅपमध्ये बरोबर अडकला. त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला सोडली आणि तिच्याच मागे तिला शोधत गेला. त्याची गर्लफ्रेंडसुद्धा नाराज झाली. पण काय करणार, अशा पुरुषांसोबत वावरायचं म्हणजे आयुष्यभराची साथ ते थोडीच देत असतात. काही दिवसांसाठी मौज मजा करायची, पैसा उधळायचा आणि सोडून द्यायची. आता त्याला सपना नावाची नवीन गर्लफ्रेंड मिळणार होती. आणि अतुल इकडे विचार करत होता, जास्त खतरनाक कोण आहे बरं, अर्जुन सर की तन्वी मॅडम? आणि हे दोन्ही आगीचे गोळे एकाच घरात राहतात. माय गॉड. मग छोटे मिस्टर आर्यन, ते कसे असतील भविष्यात? गॉड नोज. ते तर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आणि इतक्यात त्याला अननोन नंबरवरून फोन आला.